नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे। तर चला आजची रेसिपी सुरू करूया। आज आपण करणार आहोत झटपट भाजी सीरीज मधली दुसरी भाजी, अतिशय पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ आणि दुधी भोपळ्याची भाजी। यासाठी अर्धा कप मूग डाळ 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून गरम पाणी घालून साधारण 10 मिनिटं भिजत ठेवूया। एका कढईमध्ये तेल घालूया, यात एक तमालपत्र घालूया तुकडे करून, 3 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूया, 8 ते 9 कढीपत्त्याची पानं, थोडंसं वर खाली करून घेऊया। यात साधारण 1.5 कप तुकडे करून घेतलेला दुधी भोपळा घालूया, वर खाली करून घेऊया। यामध्ये आपण गरम पाण्यात भिजत घातलेली मुगाची डाळ घालूया, मिक्स करून घेऊया। पाव छोटा चमचा हिंग घालूया, साधारण अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पूड घालूया, चवीपुरतं मीठ, सगळं छान मिक्स करून घेऊया। साधारण 1 इंच किसलेलं आलं घालूया। आता यामध्ये कडकडीत केलेलं गरम पाणी घालूया, बारीक चिरून घेतलेला 1 मोठा टोमॅटो घालूया, सगळं मिक्स करूया आणि याला मुगाची डाळ मऊ शिजेपर्यंत झाकून शिजवूया। तुम्ही बघू शकता मुगाची डाळ छान मऊ शिजली आहे। भाजीला किंचितसं वर खाली करून घेऊया। यामध्ये पाऊण चमचा किचन किंग मसाला घालूया, तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। थोडीशी साखर घालूया, साखर ऑप्शनल आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून साधारण 2 मिनिटं शिजू देऊया। याच्यावर ताजी चिरलेली कोथिंबीर घालूया। तर आपली झटपट बनणारी डाळ दुधी भोपळ्याची अतिशय पौष्टिक आणि चविष्ट भाजी रेडी आहे। तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।